तर फ्रेंड्स नमस्कार, चला आजची रेसिपी पाहूया। तर आज आपण इथे रताळ्याची वेट लॉस रेसिपी बनवणार आहोत। तर मी ते रताळे घेतलेला आहे, रताळ्याचं साल काढून घेऊया। मी ऑलरेडी याला बॉईल करून घेतलेला आहे। त्यानंतर एक भांडीमध्ये घालून मॅश करून घेऊया। मॅश करून घेतल्यानंतर मी ते पनीर घेतलेलं आहे, होममेड पनीर आहे। आणि कांदा, कॅप्सिकम, हिरवी मिरची आणि टोमॅटो, पत्तागोबी घालायचं आहे। तुम्हाला गाजर पण इथे आपण ग्रेट करून घालायचं आहे। तुम्हाला जे भाजीपाला आवडेल ते भाजीपाला तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। त्यानंतर मसाले वगैरे जास्त मसाले नाही, तेच बेसिक घरात जे असतात तेच, आणि थोडंसं बेसन घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर आपण याचे छोटे छोटे बॉल्स पण बनवू शकता, नाही तर अशा प्रकारे टिक्की पण तयार करू शकता, कटलेट। तर सारे कटलेट तयार करून घेतल्यानंतर याला आपण शॅलो फ्राय करून घेऊया। तर मी इथे ऑलरेडी पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे, घराचं तूप आहे। तुपामध्ये मी इथे फ्राय करत आहे शॅलो फ्राय। तुम्ही पाहिजे असेल तर डीप फ्राय पण करू शकता, पण आपल्याला इथे हेल्दी खायचं असल्यामुळे मी इथे शॅलो फ्राय करत आहे तुपामध्ये। तुम्ही तेलामध्ये पण करू शकता। आणि दोन्ही साईड छानपैकी आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपले कटलेट रेडी झालेले आहे। त्याला गरमागरम आपण सर्व करूया। हे रेसिपी वेट लॉससाठी आहे। जे लोक डाएट करतात त्यांनी हे रेसिपी जरूर ट्राय करा। सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा लंचमध्ये पण तुम्ही बनवू शकता। खूप हेल्दी पण आहे, रताळ्याचं बनलेलं आहे, पनीर आहे, हेल्दी पण आहे। तर गरमागरम याला सर्व करूया। तुम्ही बघू शकता इथे किती छान रेडी झालेलं आहे। आय होप व्हिडिओ छान वाटले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।